ते माझं जीवन म्हणजे त्या दगडाप्रमाणे. म्हणून अखंड सतत चिंतन भगवंताचं नामस्मरण करायचे, अखंड चिंतन करायचे. देवानं आपल्याला अहर्निशी किंवा दिवस रात्र अखंड करायला का सांगितले बरं? कारण जीवन हे माणसाचं क्षणभोगर आणि अल्प आहे. अल्प आयुष्य मानव देह शती गणिले ते अर्धरात्र काय मध्ये वालत्व पिढा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे का. 100 वर्षाचं जर आपण गणित करायला गेलो आपल्या आयुष्याचं, तर त्यातली 50 वर्ष आपली झोपेत जातात. राहिलेली 50 वर्ष आपले आजारपण, आपलं लहानपण, तरुणपण, म्हातारपण याच्यामध्ये 50 वर्ष नाही. काय भजनासी उरलं ते पाहे गा. काय भजनाचे काहीच उरत नाही. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा गौरवहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. मृत्यू हा क्षणोक्षणाला आपल्या पाठीशी येऊन बसलाय, म्हणजे वाट बघतोय आपल्या मरणाची. मृत्यू काळ आपल्या काळ हा वेळोवेळी आपल्या मरणाची वाट बघत आहे. जसं काळा नळाची तोंडी पहिली लोणियाची उंडी माशी पंख पाकडी तवरे सरे. माशीला पंख हलवण्याकरिता जितका वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळ आपल्याला मृत्यू करिता लागतो किंवा मरण येण्याकरिता लागतो. इतकं क्षणभंगुर आणि अल्प असं माणसाचं आयुष्य. जन्म आणि मरणामध्ये एका श्वासाचं अंतर. एकदा श्वास थांबला की माणसाचं जीवन संपलं. मग ह्याच्यासाठी करायचं काय? मग तुकोबारायांनी किंवा आधी संतांनी सांगितलं करायचंय काय, तर ह्याच्यासाठी भगवंताचं अखंड चिंतन करायचं. हात जोडून एकनाथ महाराजांनी एका वासुदेवामध्ये हात जोडून विनंती केली. जोडितो कर दोन्ही हेची माझी विनवणी जोडितो कर दोन्ही शरण एका जनार्दनी वासुदेव म्हणा अनुदिनी गा. अनुदिनी म्हणजे सतत अखंड दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण करा. मग ह्या भगवंताच्या नामचिंतनाने काय होईल? तर आपल्या आत्मनिष्ठेनं जर आपण भगवंताचं चिंतन केलं तर आपला उद्धार तर होईलच. आपलं तर जीवन सार्थकी लागेलच. याशिवाय आपल्या सोबतच आपल्या कुळाचाही उद्धार झाल्याशिवाय हात नाही अभंगाचा शेवटचा शरण. तो काम रे तो